आता बातमी आहे नागपूरमधनं. तिथे महादुला कोराडी भागामध्ये अद्यापही घरगुती गॅस सिलेंडरसाठी लोकांची गर्दी होतीये. सकाळी 6 वाजल्यापासून नागरिक गॅस गोडाऊन बाहेर रांगा लावून उभे आहेत. तर महादुला कोराडी भागामध्ये 4,000 सिलेंडरची मागणी असताना केवळ 300 ते 400 सिलेंडरचाच पुरवठा केला जातोय. नागपूरच्या महादुला कोराडी भागामध्ये 4,000 सिलेंडरची मागणी असताना 300 ते 400 सिलेंडरचा पुरवठा HP कंपनीकडनं होत आहे. त्यामुळेच नो स्टॉकचा बोर्ड या ठिकाणी लागलेला आहे गोडाऊन बाहेर, आणि तरीही लोकांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकतो. सकाळी 6 पासून लोक जे आहेत ते या ठिकाणी गोडाऊन बाहेर रांग लावून थांबलेले आहेत. घरी सिलेंडरचं वितरण होत नाही. झालं तरी समजा 50 सिलेंडरची मागणी असेल तर 5-10 सिलेंडर येतात. त्यामुळे मोठी गर्दी घरी होते आणि त्यामुळे हे सगळे लोक सकाळी 6 पासून गोडाऊन बाहेर लागलेले आहे. आत गोडाऊन मध्ये एकही सिलेंडर नाही भरलेलं. तरी नवीन गाडी येईल आणि त्या गाडीतून आम्हाला स्टॉक मिळेल या आशेवर हे सगळे लोक सकाळपासून आहे. आणि नागपूर शहरातला हा भाग जो आहे म्हणजे शहरापासून जवळपास 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे. इथे गेले 15 दिवस झाले घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई अशीच आहे, अशीच गर्दी कायम आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर.